गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जो सद्गुरूंना ओळखायला लागला ना त्याचं जीवन धन्य झालं। पण सद्गुरूंना कोण ओळखतं बरं? सद्गुरूंना ओळखण्यासाठी दिव्य दृष्टी लागते। समर्थांनी सांगितलंच आहे ना, सद्गुरू हे गुळासारखे असतात, त्यांना फक्त तिळासारखं चिकटून राहा, आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही। पण आम्ही मात्र सद्गुरूंपासून बाजूला राहतो। मग आमच्या जीवनामध्ये हे सद्गुरूरूपी नाव आहे ना, आम्हाला किनाऱ्याला पोचवेल का बरं? सद्गुरूची ओळख आम्हाला मृत्यूपर्यंत होत नाही, मग आपल्या जीवनामध्ये नामस्मरण कधी घडेल का? समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आपण दरवेळेला नवस करतो, पण एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात घ्या, नवस केल्यानं एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, पण जेव्हा नामस्मरण आपण करतो ना, नामस्मरण केल्यानं स्वतः देवच आपला होऊन जातो। मग आपण नवस करायचा की देवाला आपलं करायचं, नवस करायचं की नामस्मरण करायचं, हे प्रत्येकाने अगोदर स्वतःच्या मनाला विचारा। आपण बघा, थोडा वेळ आपण श्रवण करतो, थोडा वेळ आपण कर्मामध्ये राहतो आणि लगेच भगवंताला प्रश्न विचारतो, लगेच भगवंताला नवस करायला लावतो। मग आपण द्यायचं थोडं आणि मागायचं भरपूर, हे आपल्या मनाला सुद्धा कळायला हवं। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझं नशीब आहे ना, तुला खूप उशिरा फळ देत आहे, त्यामुळं लोक तुला कमी सुद्धा ऐकतील, पण त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये उशिरा येणारं फळ आहे ना, ते खूप मोठं असणार आहे। म्हणून तू छोट्या दुःखांना कधीच जवळ करून देऊ नकोस। तुझ्या जीवनामध्ये आहे ना, मोठा दिवस येणार आहे आणि मोठा दिवस तुझं आयुष्यभर पुरणार आहे। म्हणजे जरी छोटं दुःख असतील ना, तरी त्यांना जवळ येऊ देऊ नकोस। नितांत विश्वास आणि श्रद्धा ठेव, तुझ्या जीवनामध्ये येणारा पुढचा दिवस आहे ना, तो सद्गुरू कृपेने येणार आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी या चक्री वादळानं जसा समुद्रातला सर्व कचरा आहे ना तो किनाऱ्यावर आणून टाकला जातो, तसं सद्गुरू वाक्यामुळं, या सद्गुरू शब्दामध्ये एवढी ताकद आहे ना, मनातील विषय विकारांचा कचरा आहे तो देखील बाहेर फेकला जातो। पण तुझा विश्वास आणि श्रद्धा असेल ना, तर हे सर्व ठीक आहे। म्हणून नेहमी मनुष्य आपल्या जीवनामध्ये का हारतो बरं? आपल्यावर जेव्हा टीका होते तेव्हा मनुष्य खचला जातो ना। पण सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आपण आदर करायला हवा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटाच करत असतात ना। म्हणून मनुष्यानं वागावं कसं आहे ना, बघा आपण कधी तुम्ही गाईच्या कासेमध्ये बघा ते गोचड असतं, ते कधी पाहिलं आहे का बरं? या गाईच्या कासेमध्ये राहून सुद्धा ते गोचड आहे ना, जसं गाईचं दूध न पिता गाईचं रक्तच पित असतं, तसंच काही ज्ञानी लोक असतात ना, काही ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून सुद्धा
ही मूर्ख लोक आहेत ना, ही ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की मनुष्याने चांगल्याची संगत धरावी, पण ज्याच्या मनातच विष पेरलेलं आहे त्याला कुठं जरी तुम्ही टाकलं ना तरी त्याच्या स्वभावामध्ये कधीच बदल होत नाही, कारण तो स्वभावच विषाचा असतो. ते विष जरी तुम्ही गोड पदार्थामध्ये टाकला ना तरी मनुष्याला ते मारणारच आहे. म्हणजे जरी हा गोड पदार्थ किती जरी गोड लागला, किती जरी मध गोड लागली ना तरी त्याच्यामध्ये विष भरलेलं आहे. तो विष तुमच्या जीवनामध्ये मृत्यूच आणणारा आहे ना. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे दिसणारी मध आहे ना भले तुम्हाला गोड वाटेल, पण तिच्यामध्ये कधी कधी विषसुद्धा मिळवलेलं असू शकतं. म्हणून या मधेपासून आहे ना तुम्ही दूर राहायला हवं. आता ही मध म्हणजे काय बरं? कधी कधी काही माणसं आहेत ना आपल्या तोंडावर गोड बोलत असतात, पण संपूर्ण गोड बोलणारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये सुखच निर्माण करतात असं नाही. आपण त्यांना ओळखायला हवं. जोपर्यंत आपण समोरच्याला ओळखत नाहीत ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार आहे. आणि समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? मनुष्य समोरच्याला ओळखेल कधी? जेव्हा मनुष्य जीवनामध्ये श्रवण करेल, जेव्हा मनुष्य उपासनेला महत्त्व देईल, नियमांमध्ये राहील. कारण हे श्रवण आहे ना आपल्या जीवनातील दुःख असतील, आपल्या जीवनातील चुका असतील त्या आपल्या समोर आणत असतं. पण आपण मात्र श्रवणाला महत्त्व देत नाही. आपण स्वतःच्या अहंकारामध्ये बुडालेला असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जीवनामध्ये, या देहामध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण असतो बरं? बघा, लक्षात घ्या. हे निरूपण बारीक लक्ष देऊन ऐका. जरी तुमच्या मनामध्ये हे निरूपण पटलं नाही ना तरी तुमच्या आयुष्यामध्ये याचा नक्कीच उपयोग होणार आहे. म्हणजे आपण पाहत होतो सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण समजावा बरं? बघा, समर्थांनी ही व्याख्या आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण केलेली आहे, पण मनुष्य तिचा उपयोग करून घेत नाही. आपण पाहत होतो की मनुष्य सर्वश्रेष्ठ कोण असतो बरं? जो सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला ना तरी तो कठोर होत नाही, कठोर शब्द उच्चारत नाही, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे ना. पण आपण मात्र दरवेळेला क्रोधित होतो, दरवेळेला आपल्या जीवनामध्ये आपण दुःख निर्माण करतो, दरवेळेला अहंकारी होतो. मग आपल्या जीवनामध्ये आपण किती जरी चांगली भक्ती केली तर त्याचा फायदा आहे का? आपल्या जीवनामध्ये कर्मच चांगली घडली नाही, आपल्या जीवनामध्ये आपण जीवनच ओळखलं नाही, सद्गुरूलाच ओळखलं नाही, तर मग आपल्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होईल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूला ओळखत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही कितीही कर्मकांडे केली, कितीही व्रत वैकल्य केले, कितीही उपासना केल्या, काहीही जरी केलं ना तरी मग तुमची अवस्था कोणासारखी होईल बरं? तुमची अवस्था त्या चांगदेवासारखी होईल. आणि हे चांगदेवाची अवस्था जी झाली होती ना तशी आपली अवस्था तुम्हाला हवी नसेल तर मनुष्यानं सद्गुरूला ओळखायला हवं, आपल्या जीवनामध्ये कर्मांना ओळखायला हवं. ज्याप्रमाणे दुधात मिसळलेलं पाणी देखील दूध बनतं ना त्याचप्रमाणे आपण चांगल्या लोकांसोबत मैत्री करून आहे ना आपण चांगले होऊ शकतो. म्हणून आपण आपल्या चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे, आपण संत संगतीमध्ये राहिलं पाहिजे. पण आयुष्य जातो आपण पैशाच्या मागे धावून धावून, आपल्या जीवनामध्ये कोण येतं कोण जातं हे आपल्याला कधी माहीत होत नाही. म्हणून आयुष्यामध्ये संत संगतीमध्ये राहा. एक वेळा पडाल पण 1000 वेळा ही संत संगत तुम्हाला वाचवेल. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णांनी वाचवलं ना, मागे पुढे उभा राहून कौरवांचा सामना केला. फक्त सर्व युद्ध कोण लढत होता बरं?
युद्ध लढत होता तो माझा भगवंतच होता ना. अर्जुन फक्त तिथे नाममात्र उभा होता. त्या पद्धतीनं सद्गुरू आपल्याला ओळखायला यावा हवा ना. म्हणून श्रीमद भगवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचे कोणतीही अडचण असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या, भगवद्गीता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते, तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची की असो ना, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधाची असो, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे ना, ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. मनाच्या श्लोकांमध्ये मिळेल, दासबोधामध्ये मिळेल. बघा, हे श्रीमद भगवद्गीतेचे असे 11 अनमोल उपदेश सांगणार आहे, जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. फक्त तुम्ही मन देऊन हे निरूपण ऐका. म्हणजे ज्याच्या त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर उपाय नक्कीच मिळतील. त्याला आयुष्यात जे काही हवं आहे ना, ते सुद्धा नक्की मिळेल. फक्त सद्गुरू ओळखायला चुकू नका. आता पहिला उपदेश पाहूया, अन्यायाचा प्रतिकार. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश हाच आहे ना, की जर कोणी तुमचा आपला असेल किंवा वयाने तुमच्यापेक्षा मोठा असेल, तरीही त्याचे तुमच्याप्रती असलेलं चुकीचं वागणं आहे ना, ते कधीही सहन करू नका. गीतेचा हा उपदेश आहे ना, आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपणही आपल्या मनातील अनेक त्रास हे विचार करून आयुष्यभर सहन करत राहिलो. हा तर माझा आपला आहे ना, हा माझ्यापेक्षा मोठा आहे, याला आपण कसं काय बोलू शकतो. जर आपण सहन केलं नाही ना आणि काही बोललो तर आपले नाते खराब होईल, नातं संपून जाईल. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे ना, की जो व्यक्ती तुमच्या त्रासाचं कारण म्हणतो, त्याला तुम्ही आपलं कसं मानू शकता बरं. आपला तर तोच असतो ना, जो आपलं दुःख दूर करू शकतो. त्यामुळं गीतेचा उपदेश हाच आहे ना, की कोणालाही आपला फायदा घेऊ देऊ नका, कोणालाही स्वतःवर अन्याय करू देऊ नका. कारण तुम्ही जितके सहन कराल ना, लोक तुम्हाला सहन करण्यासाठी तितकेच मजबूर करतील. म्हणून गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे ना, आणि दुसरा अध्याय सांख्य योग आहे. याच्या सुरुवातीलाच अर्जुनानं श्रीकृष्णासमोर आपलं दुःख व्यक्त केलं, की हे केशवा, मी कौरवांशी कसं युद्ध करू शकतो बरं. हे तर सर्व माझेच आहेत. मी भीष्म, पितामह आणि द्रोणाचार्यांशी कसा लढू बरं. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारी आपल्या पूर्ण नातेवाईकांशी लढायला अर्जुनाला सांगत होते, कारण ते दोघेही माझे पूजनीयच आहेत ना. या गुरुजनांना मारण्यापेक्षा तर भिक्षेचे अन्न खाऊन मी गुजराणा करणं मला मान्य आहे. आणि ज्या कौरवांशी मी लढायला जात आहे ना, ते धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे माझे भाऊच आहेत ना. या सर्वांना मारण्यापेक्षा मी संन्याशी झालेलो पत्करेल. तेव्हा श्रीकृष्णानं या अर्जुनाला सांगितलं, येथे कोण आपला आहे ना आणि कोण परका आहे. जो अधर्म करतो ना, त्याच्याशी युद्ध करणं तुला मोक्ष आणि मुक्ती मिळवून देईल. तू आपल्या या मनाचा मोह सोडून दे. या मायाजाळामध्ये तू अडकू नकोस, नाहीतर हे जग तुझी निंदा करेल, तुला डरपोक म्हणेल. गोष्ट आपल्या परक्याची नाही, गोष्ट धर्म आणि अधर्माची आहे ना. ही गोष्ट योग्य आणि अयोग्याची आहे. जर तू चुकीच्या गोष्टी सहन करशील ना, तर त्याचा अंत करणार नाहीस, तर चूक करणाऱ्याला आणखी बळ मिळेल, तो आणखी चुका करेल. म्हणून मनाचा मोह त्यागून तू युद्धभूमीवर तयार हो. हे जे उपदेश सांगत आहे ना, हे उपदेश आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचे आहेत. जो आपण पहिला उपदेश पाहिला, त्या उपदेशानं आपण सद्गुरू ओळखावा, हाच या निरूपणाचा उद्देश आहे. आता दुसरा उपदेश पाहूया, मोह आणि मृत्यूचं सत्य. बघा, जेव्हा महाभारताची आणखी एक कथा आहे, जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू युद्धात मारला जातो ना,
तेव्हा अर्जुन खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. तो श्रीकृष्णाला म्हणू लागतो की माझा पुत्र अभिमन्यू मरण पावला आहे. मी हे दुःख अजिबात सहन करू शकत नाही. मी सुद्धा स्वतःला संपून टाकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला आत्म्याच्या लोकामध्ये घेऊन जातात आणि जिथे अभिमन्यू आनंदाने बसला होता ना, कारण त्याने क्षत्रियाला साजेसं वर्णन केलं होतं, ते वर्तन केलं होतं, म्हणूनच त्याला उत्तम पदाची प्राप्ती प्राप्त झाली होती. आणि जेव्हा अर्जुन रडत रडत अभिमन्यूजवळ पोचला ना आणि आपल्या पुत्राला पाहून खूप आनंदित झाला, त्याला मिठी मारून तो म्हणाला की हे पुत्रा, तुझ्या विना मी जगूच शकत नाही. मी तर जगण्याची आशाच सोडून दिली होती. तेव्हा अभिमन्यू म्हणाला, तुम्ही कोण आहात बरं? अर्जुन म्हणाला, मी तुझा पिता आहे आणि तू माझा पुत्र अभिमन्यू आहे. तेव्हा अभिमन्यू म्हणाला, कोण पिता आणि कोण पुत्र? माझ्या हजारो जन्म झालेले आहेत. कोणत्या तरी जन्मात तुम्ही माझे पिता बनता, तर कोणत्या तरी जन्मामध्ये मी तुमचा पिता बनतो. आत्म्याला ना कोणती आई असते ना कोणी पिता असतो. जेव्हा अर्जुनानं पाहिलं ना की माझा मुलगा मला ओळखत सुद्धा नाहीये, तेव्हा त्याचा सर्व मोह तिथे संपून गेला. म्हणून हा गीतेचा हा उद्देश आहे ना, तो नीट समजून घ्या की इथे कुणीही आपलं किंवा परकं कुणी नाही. जो वाईट वेळेमध्ये संकटामध्ये आपली साथ देतो ना, तोच आपला आहे. बाकी सर्व परके आहेत. पण मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तरीही सुद्धा याच्यातला फरक त्याला कळत नाही. कारण का बरं? कारण तो सद्गुरूंना ओळखायला चुकतो. म्हणून अगोदर सद्गुरूंना ओळखायला, मग तुमचं जीवन सुंदर होईल. आता तिसरा उपदेश पाहूया. वर्तमान काळामध्ये जगा. गीतेचा तिसरा उपदेश आहे ना, तो हा आहे की जे होऊन गेलेलं आहे ना त्याचं दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची अजिबात चिंता करू नका. जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं ना, तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं, जर हे युद्ध झालं तर करोडो लोक मारले जातील. जे सैनिक आणि योद्धा या युद्धामध्ये मारले जातील ना, त्यांच्या स्त्रियांचं काय होईल बरं? समाज कसा पुढे जाईल बरं? अर्जुनानं अशा अनेक गोष्टी विस्तारानं सांगितल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अशोच्यानन्वेषोच्चस्त्व प्रज्ञावादंच भाष्यसे गतासुन गतासुच्च नानुष्योच्चन्ति पंडिता. म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले, या अर्जुना, तू मोठ्या मोठ्या ज्ञानासारख्या गोष्टी करत आहेस ना, पण जो खरा ज्ञानी असतो, तो जे लोक मरण पावले आहेत ना, की जे एक दिवस जाणार आहेत, त्यांची चिंता करत नाही, त्यांचं दुःख करत नाही. तुझ्या हातात काहीच नाही. तू इच्छा करूनही काही नियंत्रित करू शकत नाहीस. जीवन आणि मरण आहे ना, ही तर निसर्गाची नियती आहे. म्हणूनच जो ज्ञानी असतो ना, तो कोणाच्या मरण्यावरही रडत नाही. आणि ज्ञानी लोक ना भूतकाळाचा शोक करतात ना भविष्यकाळाची चिंता करतात. म्हणून जे होणार आहे ते होणारच आहे ना, आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही. हा निश्चय ज्याला समजतो ना, ज्याच्या बुद्धीमध्ये हे उतरतं, त्याला कधीच कोणती चिंता सतावत नाही, कोणतंही दुःख सतावत नाही. आपल्या सर्व दुःखांचं कारण हेच आहे ना की आपण एकतर निघून गेलेल्या वेळेचा विचार करून परेशान होतो, दुःखी होतो, किंवा भविष्याची चिंता करून स्वतःला आजारीच पाडत असतो ना, स्वतःला नष्ट करत असतो. आणि गीतेचं ज्ञान आपल्याला हे शिकवतं ना, ना आपण होऊन गेलेला काळ बदलू शकतो, ना येणाऱ्या काळावर नियंत्रण मिळवू शकतो. म्हणून आपल्या हातामध्ये फक्त वर्तमान आहे, फक्त आजचा क्षण आहे. आपला 98% तणाव आहे ना, आणि ही चिंता आहे, हा भूतकाळ आणि भविष्य काळाचा विचार केल्यामुळं होत असते. म्हणून आपण हे नेहमी त्यातच जगतो ना, पण वर्तमानामध्ये कधीच जगत नाही. जेव्हा तुम्ही वर्तमानाचा पूर्ण आनंद घ्यायला शिकाल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होईल, चिंता संपून जातील
आणि वर्तमानामध्ये जगणं ही एक खूप मोठी उपलब्धीच आहे ना. म्हणून मनुष्यानं आज आपल्या आयुष्यामध्ये काय घडत आहे ना याचा अगोदर विचार करायला हवा. पण हा मनुष्य आहे ना याचा कधीच विचार करत नाही. कारण तो दुसऱ्यांचं आयुष्य पाहत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे, त्याच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, पण स्वतःच्या आयुष्याकडे तो कधी पाहतो का? इतरांकडे बोट दाखवण्यात त्याचं आयुष्य जातं, पण स्वतःकडे असणारी बोटं आहेत ना त्याच्या आयुष्यभर लक्षात येत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, बघा तुम्ही पारस दगडाची गोष्ट कधी ऐकलेली आहे का? बघा, आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गुरुजींनी आपल्या शिष्याला एक पारस दगड दिला आणि त्यांचा तो शिष्य खूप आळशी होता. प्रत्येक काम उद्यावर टाकायचा. गुरुजींनी त्याला सांगितलं, मी तुला हा पारस दगड देतो. या दगडाचा स्पर्श जेव्हा तू लोखंडाला करशील ना तेव्हा त्याचं सोनं होईल. आणि हा दगड मी तुला फक्त 1 महिन्यासाठी देत आहे. 1 महिना संपला की मी हा दगड परत घेईल आणि तोपर्यंत तू हा जो दगड स्वतःकडे ठेव. गुरुजींचा तो शिष्य बाजारामध्ये लोखंड खरेदी करण्यासाठी जातो. बाजारामध्ये गेल्यावर त्याला लोखंडाचा भाव खूप महाग वाटला. त्यानं विचार केला, थोडे दिवस थांबून घेईल, जेव्हा लोखंडाचा भाव कमी होईल ना. पण त्याच्या बुद्धीमध्ये हे कधीच आलं नाही, या लोखंडाचं सोनं मी करून घेईल आणि मी खूप जास्त धन कमवू शकतो. पण त्याच्या मनातील आळसामुळं त्यानं ते काम उद्यावर ढकललं. असं करता करता पूर्ण महिना संपला. मग गुरुजी ते शिष्याकडे आले आणि विचारलं, सांग तू किती सोनं बनवलंस बरं? शिष्य म्हणाला, मी तर अजून सोनं बनवायला सुरुवात सुद्धा केली नाही. गुरुजी म्हणाले, मला माझा पारस दगड परत हवा आहे. शिष्य म्हणाला, नाही, मला थोडा वेळ द्या, मला थोडं सोनं बनवायचं आहे. गुरुजी म्हणाले, हा पारस दगड पूर्ण 1 महिना तुझ्याकडे होता, पण तू काहीच करू शकला नाहीस. आता वेळ संपली आहे. हे आपलं जीवन हे असंच आहे ना. आणि हा वेळ म्हणजे पारस दगडच आहे ना. आपण वेळेच्या एका क्षणानं आपलं जीवन सोनेरी बनवू शकतो. पण आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ उरलेला आहे. एखाद्या दिवशी आयुष्य जगू, एखाद्या दिवशी आयुष्यात आनंद होऊ. पण तो दिवस कधी येतो का बरं? कधीच येत नाही. आणि आपण आयुष्यभर पळत राहतो, चिंता करत राहतो, दुःखी होत राहतो. पण आयुष्य जगणं आणि आनंदी राहणं आपण विसरूनच जातो ना. म्हणून हे गीतेचं ज्ञान आहे ना, आपल्याला हे शिकवतं की आजमध्ये जगायला शिका, या क्षणात जगायला शिका. पण आयुष्यभर आपण तसं जगतो का बरं? कधीच जगत नाही. आपण आजचं काम उद्यावर ढकलतो. म्हणजे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत ना, जोपर्यंत हे शरीर हलतं डुलतं आहे, तोपर्यंत आपण या वैखरीमधून नामस्मरण करावं. तोपर्यंत आपण भगवंताची सेवा करावी, आंधळ्या पांगळ्यांना मदत करावी. ज्यांना मदतीचा आधार दिला ना ते तुम्हाला देवासारखे बघत असतात. त्यांच्यासाठी तुम्ही देवदूत असता. म्हणूनच स्वतःला कधीही हताश होऊन देऊ नका. जिथे तुम्ही हताश होता ना तेव्हा तुमची अधोगती निर्माण होत असते. म्हणून आयुष्यामध्ये कोणताही बेजबाबदारपणे काम करू नका. आयुष्यामध्ये स्थिरता आणायची असेल ना तर भक्कम बना. आणि भक्कम तुम्ही कधी बनता बरं? जेव्हा तुमचं मन स्थिर असतं. आणि हे मन स्थिर कधी होईल बरं? जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये राहाल, जेव्हा तुम्ही नामस्मरणामध्ये राहाल, तेव्हाचे मन स्थिर होईल ना. श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलेला आता 4था उपदेश पाहूया. तो 4था उपदेश असा आहे की मृत्यूचं भय, या मृत्यूचं भय आहे ना ते व्यर्थच आहे ना. गीतेचा 4था उपदेश आहे. हा 4था महत्त्वाचा उपदेश आहे की मृत्यूला घाबरणं पूर्णपणे व्यर्थ आहे. श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलंच आहे ना की हा संसार आहे ना तो मृत्यूलोक आहे. ज्याचा जन्म झाला आहे
तो एक दिवस नक्की मरणार आहे. ज्याची सुरुवात झाली आहे ना त्याचा अंत निश्चित आहे. पण हे आपण रोखू शकत नाही. जसे आपण रोज कपडे बदलतो ना तसाच आपला हा आत्मा आहे. तो नवीन शरीर धारण करत असतो. मृत्यूचं म्हणजे जीवनाचा अंत नाही तर एका नव्या जीवनाची सुरुवात आहे. आत्मा कधी मरत नाही ना आणि त्याला कोणी मारूही शकत नाही. पण मृत्यूची भीती आहे ती माणसाला सर्वात जास्त वाटत असते. मृत्यूचं दुःखही माणसाला सर्वात जास्त होतं. म्हणून एका झाडावर 2 पक्ष्यांचे जोडपे राहत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांनी 7 जगण्या मरण्याच्या शपथात घेतल्या होत्या ना. एके दिवशी तिथे एक शिकारी आला आणि त्यांना बाण मारून झाडावर बसलेल्या त्या मादीला मारलं. तेव्हा तो नर पक्षी रडू लागला, मी तुझ्या विना कसा जगू बरं. तुझ्या जागी माझा मृत्यू आला असता ना तर बरं झालं असतं. माझं आयुष्य तुला मिळालं असतं. तो रडून खूप विलाप करू लागला. तितक्यामध्ये त्या शिकाऱ्यानं दुसरा बाण चालवला आणि त्या नर पक्षाला सुद्धा मारून टाकलं. वास्तविक ही कथा आपलीच आहे ना. आपणही रडत राहतो जेव्हा कोणी मरतो. पण आपल्याला हे कळत नाही की एक ना एक दिवस आपलंही जीवन संपणार आहे. आपणही त्याच मृत्यूच्या झाडावर बसलेलो आहोत. पण शरीराचा हा नाश आपला अंत नाही ना. श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, तुझ्या आणि माझा अनंत जन्म झालेले आहेत. तुला काहीच आतापर्यंत आठवत नाही पण मला सर्व काही आठवतं. जो व्यक्ती हे सत्य समजून घेईल ना की मी या जगामध्ये काही काळासाठी आलो आहे, त्याच्या आयुष्यातील सर्व भांडणे असतील, सर्व दुःख असतील आणि सर्व चिंता असतील ना त्या सर्व संपून जातील. फक्त त्याने सद्गुरूला ओळखायला हवं. पण जोपर्यंत आपल्याला हे सद्गुरू ओळखता येत नाहीत ना तोपर्यंत आपली अशीच अवस्था होणार आहे. जेव्हा या जगातून जायचं आहे ना तर मग दुःख कसलं आहे बरं अर्जुना. बघा, म्हणजे या अर्जुनाला त्या युद्धभूमीवर तयार करण्यासाठी भगवंताला काय नाही करावं लागलं. अर्जुन तर एवढा मोठा भक्त होता. त्याच्या पूर्ण रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण आवाज येत होता. मग आपली भक्ती काय आहे. आपण तर या पृथ्वी तळावर जळमलेले जीवच आहोत ना. सूक्ष्म जीव आहोत तरी स्वतःला आपण एवढा श्रेष्ठ का समजतो बरं. बघा, आता तुम्हाला त्या धर्मशाळेची कथा माहीत आहे का. बघा, पूर्वीच्या काळी साधू संत पायी प्रवास करायचे. प्रवास करता करता ते एका नगरामध्ये पोचतात. तेव्हा महात्मा खूप थकलेले असतात. त्या नगरामध्ये त्यांनी एक महाल पाहिला आणि विश्रांतीसाठी त्या महालामध्ये जाऊन झोपले. जेव्हा त्या महालाचा राजा तिथे आला ना तेव्हा आपल्या पलंगावर त्या महात्म्यांना झोपलेलं पाहून तो खूप हैराण झाला. राजानं विचारलं, तुम्ही माझ्या महालात कसे घुसलात बरं. माझ्या बिछाण्यावर झोपला आहात. महात्मा म्हणाले, हा तुमचा महाल आहे. मला वाटलं तर ही माझी धर्मशाळा आहे. राजा म्हणाला, तुम्हाला माझा महाल धर्मशाळा कसा वाटला बरं. महात्म्यांनी राजाला प्रश्न केला, तुमच्या आधी या महालामध्ये कोण राहत होतं. राजा म्हणाला, माझ्या आधी माझे वडील इथे राहायचे आणि त्या आधी माझे आजोबा राहायचे. महात्म्यांनी पुन्हा प्रश्न केला, मग तुम्ही या महालामध्ये कायम राहाल की तुमच्यानंतर आणखी कोणी राहील. राजा म्हणाला, माझ्यानंतर माझा मुलगा या महालामध्ये राहील. तेव्हा महात्मा त्या राजाला म्हणाले, ज्या ठिकाणी राहणारे लोक वारंवार बदलत असतात ना त्याला घर कसं म्हणता येईल बरं. तिथं धर्मशाळाच आहे ना. म्हणून तुमच्या महालाला धर्मशाळा समजून मी इथे रात्र घालवण्यासाठी आलो आहे. धर्मशाला जान जग को जीव सब मेहमान है. मोह किससे मत करो सब स्वप्न का सामान है. जर आपण ही गोष्ट समजून घेतली ना की आपण इथे काही काळासाठी आलो आहोत, आनंद करण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आलो आहोत,
तर आपलं सर्व दुःख संपून जाईल. पण आम्ही कशासाठी या जीवनामध्ये आलो आहोत ना, हे आम्हाला मृत्यूपर्यंत माहीत होत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये वाईट कर्म घडतात ना, जेव्हा आपण इथे आपला मोह जमावतो, दावा करतो, हे माझं आहे, हे माझं आणि भ्रांतीचं ओझं हे मी सोडू शकत नाही, तेव्हा आपलं जीवन दुःखानं भरून जातं. म्हणून जीवनात मृत्यूचं भय सोडून जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद आहे ना, तो आपण प्रत्येकानं घेतला पाहिजे. पण मनुष्य हे घेतो का बरं? कारण तो वाईट मार्गावर चाललेला असतो आणि वाईट मार्ग हा काट्यांनाच भरलेला असतो ना. जरी त्याच्यावर तुम्हाला गुलाबाची फुलं दिसत असतील, पण त्या फुलांच्या खाली काटे असतात. हे जोपर्यंत मनुष्याला कळतात ना, तोपर्यंत मनुष्य म्हातारा झालेला असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे ना, तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. ही भगवंताची भक्ती कधी वाया जाणार नाही. तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे काही झालं गेलं ते विसरून जा. सद्गुरूंना ओळखा. जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू ओळखता येत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही कितीही कर्मकांड केली, कितीही व्रतवैकल्य केली, कितीही उपासना केली, त्याचा काही फायदा होणार आहे का बरं? जोपर्यंत माणसामध्ये तुम्हाला भगवंत दिसत नाही, माणसामध्ये माणूस दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही काही केलं ना, तरीही तुमच्या जीवनामध्ये कधीच भक्ती घडणार नाही. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ तुमच्या हातात आहे. म्हणून आताच कल्याणकारी जीवन जगा, आताचं कर्मजीवन जगा. ही कर्मभक्ती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारी आहे. आणि ही सुख निर्माण करणारी भक्ती आयुष्यामध्ये आहे ना, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असते. म्हणून आयुष्यामध्ये नीट बोला, नीट वागा, नीट चाला. आयुष्य खूप सुंदर आहे. बघा, आता आपण पाहिलेलं की सद्गुरू नक्की ओळखावा कसा, ते तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल. पण एका निरूपणामध्ये सद्गुरू नक्की ओळखावा कसा आहे ना, हे सांगता येणार नाही. म्हणून दुसरा भागसुद्धा आपण घेऊन येऊ. यानंतर दुसरा भाग येईल, त्यामध्ये पूर्णतः विश्लेषण आपण करणार आहोत. नक्की सद्गुरू ओळखावा कसा. आणि आत्तापर्यंत झालेलं निरूपण आहे ना, ते तुम्हाला कळालेलं असेल. अशी आशा आहे की तुमच्या जीवनामध्ये भगवंत निर्माण व्हावा, तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू ओळखावा आणि योग्य मार्गावर चालावा, हीच अपेक्षा ठेवून आपल्या जीवनामध्ये जीवन कल्याणकारी जगा. इतरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.